नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2027 ची कधी निघणार आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ॲड पडली म्हणजे लगेच भरती निघते असं नाही मित्रांनो. गेल्या वर्षी पण असंच व्हालतं. महिना दीड महिन्याला ॲड पडत होती, पण पोलीस भरती ही निघताना जवळपास मला वाटते 15 महिने गेलते की मध्ये आता निघणार, उद्या निघणार, आता निघणार, उद्या निघणार असं म्हणत. तर मित्रांनो, ही पण पोलीस भरती कधी निघेल? तर आता तुम्ही 19 तारखेचे अपडेट बघत असाल की रिक्त जागांची जी माहिती आहे ती आता त्यांनी मागवायला चालू केल्यात. खरी ही लगेच मागवली तर लगेच ॲड पडते का? हे असं नसते मित्रांनो. तर आता ही प्रोसेस आपण कशी असते बघा, समजून घ्या. आता ही आपली पोलीस भरती झाली आहे, ह्यांचं आता ट्रेनिंगला गेल्यात ही जून महिन्यात. ह्यांचं ट्रेनिंग पूर्ण व्हायला कमीत कमी ह्यांना डिसेंबर ते जानेवारी होईल. आणि त्यानंतर जी आता राहिलेली अर्धी असतात, कारण 13,500 पोरांचं फक्त ट्रेनिंग सेंटर आता सध्या महाराष्ट्रात आहे. आणि ही आता गेल्या वेळी झालेली पोलीस भरती ही पण 15,000च्या आसपास झालेली आहे. त्यामुळं वरची जी मुलं असतात ती ट्रेनिंग अजून की पासआउट होणार असतात. आणि गेल्या वर्षीची पोरं जे ह्याच्या मागच्या वेळी भरती झाल्यात त्यांची अजून म्हणजे ट्रेनिंग चालू आहे, त्यांनी आत्ता पासआउट व्हायला आहेत. त्यामुळे ही प्रोसेस कसं असत्या, टप्प्याटप्प्याने होत असत्या प्रत्येकाची. आता समजा हे जाऊन आलीत आणि त्यानंतरची जर दुसरी बॅच जर जानेवारीमध्ये गेली, तर जानेवारीमध्ये बॅच गेलेली त्यांना 6 ते 7 महिने लागतील यायला. 6 महिन्याचं केलं तर शक्यतो तेवढं करतील त्यांनी पोलीस भरती, जर नवीन काढायची म्हटलं तर. नसेल 9 महिन्याचं म्हटलं तर थोडे दिवस आणि पुढे जातील. त्यामुळे जर त्यांचं 7-8 महिन्यात जरी धरलं तर आपलं जानेवारी फेब्रुवारीला जरी धरला असा तर तिथनं त्यांचं 8 महिने जाईल. तिथून तुमची जी पोलीस भरती आहे ती पूर्ण पोलीस भरतीचं शेड्यूल फॉर्म भरण्यापासून ते शेवटचं मेरिट लागून आयुक्तालयामध्ये घेण्यासाठी कमीत कमी त्यांना 6 महिने ते 7 महिने जातात. त्यामुळं काय होतं मित्रांनो, ती आत्ता जी ट्रेनिंगला 2 नंबरला जी जातील त्या पोरांचं पण ट्रेनिंग कंप्लीट होईल आणि त्यानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट होईल. आणि मग तुम्हाला देखील पहिल्यांदा तिथं पहिल्या तुमच्या लॉटमधले असते त्यांना ट्रेनिंग सेंटर मोकळं होईल. ही अशी प्रोसेस होणार. तर असं नाही की आता ॲड पडली म्हणजे लगेच डिसेंबर महिन्यात भरती येईल आणि लगेच मुलं भरून घेतील, असं होणार नाही. ही शक्यतो पोलीस भरती लवकरात लवकर होईल. ह्याच्यावर आता अधिवेशनामुळे आता आपलं वयवाढीचं पण चाललंय आणि 22 तारखेला वयवाढीचं पण, आता 22 जूनला वयवाढीचं पण मोठं आंदोलन आहे ते मुंबईत. तर आणि ते विठ्ठल बडे सरांनी तिथं पण बोललेले आहेत की आपलं एक वेळापत्रक पोलीस भरती जसं MPSCला असते तसं करावं. तर हे देखील चालू आहे. त्याच्यावर देखील त्याने सांगितलं की आपण पॉझिटिव्ह विचार करूया म्हणून, आणि ते झालेलं आहे आणि बऱ्यापैकी होईल. येत्या काही वर्ष 2 वर्षात आपला जे MPSCला येते त्याप्रमाणे आपल्या पोलीस भरतीत पण येईल. तर मित्रांनो, आता इथून काय करायचं, आता आपण पोलीस भरती कधी येईल ह्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण अभ्यास काय करावे, आपण कितपत आता तयार आहे, आपल्या लेखीला स्कोर किती आहे, आपल्या ग्राउंडला स्कोर किती आहे, आपल्या ग्राउंडला कुठं मार्क जातात, काय जातात, ह्याचं तुम्ही लिहून ठेवा. दररोज आता ग्राउंडला गेला असा तर तुमचं टायमिंग काढा एक आठवड्यातनं 1600 मीटरचं, आणि ते टायमिंग तुमचं किती इम्प्रूव्ह होतंय हे बघा. तुमचा लेखीला स्कोर किती येतोय, प्रत्येक ह्याचं लेखीला स्कोर हे करा. परत बाहेर जिथं अकॅडमी, आता भरपूर अकॅडमी झालेल्या आहेत आणि त्यांनी टेस्ट पण ठेवतात, तिथं तुम्ही टेस्टसाठी जावा. तिथं तुमचा स्कोर किती येतोय. जास्त मुलांच्यात बसला का नाही मित्रांनो, त्यावेळी तुम्हाला कळते की बाबा कंडिशन कशी असते आणि कशा आपण हाताळायची असत्या. त्यामुळे काय करा, तुम्ही बाहेर जवळपास अकॅडमी कुठं असल्यात तर तिथे पेपरला जावा. तिथं बघा तुम्ही त्या पोरांची ग्रोथ किती आहे, आपली ग्रोथ किती आहे हे तुम्हाला समजून देईल. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतंय काय नाही हे तुम्हाला त्यात कळेल. आणि बाहेर गेल्यामुळं कसं होते, पोरापोरांच्यात कॉम्पिटिशन लागतात, 4 मित्र चांगली भेटतात तुम्हाला, त्यांच्यामुळे तुमचा अभ्यास होतो. पण वाईट मुलांच्या संगतीला लागू नका. जे हुशार आहेत, जे आपल्या अभ्यास ग्राउंड ह्यांच्या नादात असतात, फक्त त्या मुलांच्याच मागं लागा. त्यांच्यामुळं त्याचं पण सिलेक्शन होईल आणि तुमचं पण होईल. जर टाइमपास करत असला तर मग काय, आपलं दरवर्षी आहे ही भरती कवा येत्या, त्याच्या पुढची भरती कवा येत्या हे करू नका. इथून आता एक डोक्यात धरा की बाबा 7 महिन्याची भरती आहे आणि 7 महिन्यात येणार आहे. तर ह्या 7 महिन्यात आपण काय करायचं आहे, आपल्या लेखी किती वाढवायचे आहे, आपल्याला गोळा कितपत टाकायचा आहे, आपलं रनिंग कितपत करायचं आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि कंटिन्युअली अभ्यास करा. अभ्यास व्यवस्थित करा. 6 तास 7 तास करा दिवसातून, खरं प्रॉपर करा. त्यामध्ये रिव्हिजन ते व्यवस्थित ठेवा. जर तुम्ही अभ्यास करताय फक्त आणि नुसता सोडून देताय तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याला रिव्हिजन महत्त्वाचं आहे. ते रिव्हिजन मारा. ते रिव्हिजन पण कसं मारा, ज्या दिवशी वाचलायचा त्या दिवशी संध्याकाळी थोडंफार रिव्हिजन मारा. त्यानंतर आठवड्याला नसते, आठवड्याला एकदा रिव्हिजन मारा. ते पूर्ण आठवड्याचं एक, ज्या आठवड्यात आपण 6 दिवसात जे वाचले ते 7व्या दिवशी पूर्ण रिव्हिजन मारायचं त्या दिवशी असं. आणि सुट्टी त्यांना असं काय करू नका, शेवटच्या दिवशी रिव्हिजन हे करा. ग्राउंडला एक दिवस सुट्टी घ्या चालेल, परंतु लेखीला कधी सुट्टी घेऊ नका. जर तुम्ही घेतलासा की ते मागं जाते. आणि डेली चालू घडामोडी ते नसतात आपलं टेलिग्रामला ते, मी यूट्यूबला त्यांनी सांगितलेलं आहे टेलिग्रामला ग्रुप कोणते घ्यावं, चांगल्या घडामोडी नोट्स कशा घ्याव्या. जर तुम्हाला ती व्हिडिओ बघायचं असतील तर आपल्या चॅनलला जावा,
मी फ्रीमधले पण तुम्हाला सांगितलं अकॅडमी कशी जॉईन करायची, कुठनं मटेरियल मिळते, जी असतं चालू घडामोडीचं, परत आपलं गणित, बुद्धिमत्ता, मराठी ह्या सर्व विषयासाठी फुकट मोफत जेवढं होईल तेवढं मी सांगितलेलं आहे. आणि काम करून करणाऱ्या मुलांच्यासाठी देखील मी सांगितलेलं आहे काय आहे, तुम्ही देखील ते बघा जावा आणि त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. मित्रांनो, तुम्ही आता फक्त पोलीस भरती कधी येणार ह्याच्यापेक्षा तुमचं ग्राउंड किती आहे, लेखी किती आहे ह्याच्याकडे फोकस द्या आणि लवकरात लवकर भरती येईल आणि हे डिसेंबरच्या आसपास ॲड येईल आणि त्यानंतर आपली फॉर्म भरायला चालू होतील. आणि ही जी आता प्रोसेस झाली त्याच पद्धतीने प्रोसेस होणार आहे 100%. आणि तुम्हाला देखील जर पुढच्या पोलीस भरतीत लागायचं असलं तर आता फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा आणि 6 ते 7 महिने करा. 6 ते 7 महिन्यात जर तुम्ही कष्ट प्रामाणिक केलात तर 100% 101% सांगतो तुम्हाला की ह्या पोलीस भरतीला तुमचं सिलेक्शन होईल. आणि आता मित्रांनो, भरती फास्ट झाल्यामुळं आता जी जी हुशार होती ती सगळी पोरं गेलेली आहेत बऱ्यापैकी. फक्त आता आपल्याला जेवढं मेरिट लागतंय त्याच्यापेक्षा 2 मार्क कमीच लागेल मेरिट, कारण ह्यावेळी पण जागा चांगल्या निघणार आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या आणि नुसता ग्राउंड करू नका, नाहीतर नुसता लेखी करू नका. दोन्हीचं बरोबर वेळ द्या आणि सगळ्या विषयाला तितकाच वेळ द्या आणि 4ही विषय पण समान करा. त्यामुळे तुम्हाला ग्राउंडचं पण चांगलं येतील मार्क आणि लेखीचं पण चांगलं येतील. आणि मित्रांनो, सारखं हे असं कधी येणार काय येणार ह्याच्यापेक्षा आपल्या स्वतःवर लक्ष द्या की कधी होईल आपलं टोटल एवढी होईल. आणि 2 गोष्टी करा की आपल्या टार्गेट ठेवा. हे टार्गेट एवढं मी लेखीला घेणार, ग्राउंडला एवढं घेणार आणि टोटल एवढं घेणार आणि तुमचे मेरिट किती लागते. आणि आतापासून 2 जिल्हा असे निवडा की आपल्या जवळचा असू दे नाही तर तुमचा फेवरेट कुठला पण जिल्हा असू दे. जसं की आता मी उदाहरणार्थ सांगतो, मला पुणे हा आमच्या जवळचा इथला आणि माझा स्वतःचा जिल्हा कोल्हापूर आहे. मग काय करायचं, आपण 2 जिल्हे टार्गेट करायचे असे की तिथं मी फॉर्म भरू शकणार आहे आणि तिथं जागा पडल्या की तिथंच फॉर्म भरायला बघायचं. त्यामुळे त्या 2 जिल्ह्याचा अभ्यास पण करा, जिल्हा विशेष पण घ्या. आता मी केलं तर टार्गेट ते पुण्याला आणि आमच्या कोल्हापूर जिल्हा. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या कास्टला जागा निघत नाही शक्यतो जास्त. आणि तसं तुम्ही 2 जिल्ह्याचं करा आणि कुठं जागा चांगल्या निघतील, कुठं फॉर्म कमी येतील ते आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे नंतर. तसं तुम्ही बघा आणि 2 जिल्ह्याचा आतापासून अभ्यास केला की तुम्हाला ती सोपं जाईल. त्या मापानं 2 जिल्ह्याची निवड करा आणि तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं देखील व्यवस्थित ते चिटकावून ठेवा. आपला अभ्यास, आपली पुस्तकं आणि बुक लिस्ट पण चांगली वापरा. कमी पैशाचीच वापरा पण चांगली वापरा. मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, लईच कमी पुस्तकं वापरलेली आहेत मी आणि त्यामध्ये मला 90+ माझा जात होता स्कोर आणि स्कोर देखील माझा चांगला झालेला आहे, तुम्ही बघितला असाल. तर मित्रांनो, तुम्ही देखील हे करा आणि आतापासून फोकस करून पोलीस भरती करा. तर मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.